शाकाहारी मांसाहारी वादावर भावेश कावरेचा माफीनामा. घर घेणारा शाकाहारी हवा ही मालकाची अट. तो व्हिडिओ माळकरांसाठी बनवला. माफीच्या व्हिडिओमध्ये भावेशचा अजब तर्क. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संपली. पुढची सुनावणी 18 ऑगस्टला होणार. शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा 2 दिवसात सुटेल. भरत गोगावले यांना विश्वास. शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत कुठलंही कामकाज नाही. खरगेंच्या मुद्द्यावर राज्यसभेत खडाजंगी. भाजपचे चाणक्य 20 दिवस कुठे होते? संसदेत आले नाहीत. राहुल गांधी यांची अमित शहांवर टीका. उत्तराखंडमध्ये बसलेल्या मंचाचं शुद्धीकरण केलं. मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेत गंभीर आरोप. संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार. JP नड्डा यांचं आश्वासन. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची शेवटची टर्म. भाजप खासदार कंगना राणावत यांचा दावा. राहुल गांधी यांची बुद्धिमत्ता पातळी कमी असल्याची टीका. मनोज जरांगेंच्या टीकेमुळे दुखावलं गेलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाऊक. नाशिकच्या कुंभमेळ्याचं बारसं वादात. महासिंहस्थ या नामकरणावरून नवा वाद. साधू महंतांकडून नामकरणाला विरोध. मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार. 238 AC लोकल पुढच्याच वर्षी सेवेत. रेल्वे मंत्र्यांची माहिती. डॉमिनोज पिझ्झाला FDAचा दणका. मुंबईतल्या 4 शाखांचे परवाने रद्द. अन्न सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यानं कारवाई. पुण्यामध्ये काँग्रेसकडून खड्ड्यांचा वाढदिवस. खड्ड्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचं लक्षवेधी आंदोलन. मेळघाटातल्या डोमाच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा. भूताच्या कथित अफवेनं विद्यार्थिनी शाळा सोडून घरी गेल्या. गडचिरोलीमधल्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी 5 जणांवर गुन्हा. माजी खासदार मारुतराव कोवासेंसह आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल. कर्जतच्या रस्त्याची पोलखोल करणाऱ्या मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट. शाळकरी रिपोर्टर नेहा घारे हिनं आदित्य ठाकरे यांचे मानले आभार. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मृत नागेश गायकवाडच्या पत्नीची आत्महत्या. भरपाईच्या पैशांवरून सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. सुखबीर सिंहांवर नांदेडच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. तब्येतीचीही विचारपूस. नीट पेपरफुटी संदर्भातील राज्यातील विद्यार्थ्यांसह आंदोलकांवरील गुन्हे मागे. गृह विभागाचा शासन निर्णय जारी. 31 मार्च 2027 पर्यंत दोषारोपपत्र दाखल होणाऱ्यांना दिलासा. नालासोपारा कळंब समुद्रकिनारी वाळूत रुतली कार. स्थानिकांच्या मदतीनं कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश. पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये घट होण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत. धुळे तालुक्यातील कुंडाण येथील शेतकरी त्रस्त. शाळकरी मुलांचा नदीतून जीवघेणा प्रवास. बुलढाण्याच्या रिधोरामधील धक्कादायक प्रकार. नळगंगा नदीवर पूल नसल्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास.